हॅलो गाईज, मी आहे मयुरी. आपण आज पैना वॉटरफॉल्सला आलेलो आहोत आणि खूप असं सुंदर असं नेचर आहे. आजूबाजूला झाडं झुडपं आणि खूप छान असं वातावरण इथे दिसतंय. खूप असं सुंदर असं वाटतंय आणि आता आपण तिकीट काउंटरला पोहोचलो आहोत. तिकीट काउंटरला पर पर्सन 30 रुपीज तिकीटाच्या आसपास आहे. तुम्ही ऑनलाईनही देऊ शकतात किंवा पैसे असतील सुट्टे तर तेही देऊ शकतात. आणि आता इथे आपण खूप छान असं दगडावरती खूप छान असं चित्र काढलेलं आहे, एक नेकलेसच्या व्ह्यूचं, नेकलेसच्या याचं. तर नंतर आपण आलेलो आहोत, एक छोटंसं झरा दिसतंय तिथे. खूप छान असं झरा आहे आणि तिथून पाण्यातून आपल्याला चालत जायचं आहे आणि पाण्यातून चालताना ती वेगळीच फिलिंग येते. खूप कधीतरी आपण असं कुठेतरी येतो ना की खूप छान असं वाटतं, तसं एक फिलिंग दिसतं तिथे. आणि आम्ही सगळेजण खूपच एन्जॉय करतोय. खूप मस्त वाटतं आहे अशा वातावरणात. आणि पावसाळ्यात व्हिजिट केल्यावर तर खूपच सुंदर असं पाण्यातून आपण चालतो वगैरे. नंतर झाडं झुडपं दिसतात, खूप छान असं ग्रीनरी दिसते. खूप सुंदर असं दृश्य बघायला मिळतं. आणि इवन आपणच नाही, सगळे लोक खूप एन्जॉय करतात अशा ठिकाणी आल्यावरती. आम्ही सुद्धा खूपच एन्जॉय करतोय. चालताना आपल्याला माती वगैरे लागते. नंतर माझे मिस्टर आहे, ते मला हात देतात. ते ॲक्च्युली दगडावरून चालताना पाय घसरू नये त्यामुळे सगळेजण एकमेकाला सपोर्ट करतात. नंतर गवतातून जायचं वगैरे खूप छान असं, खूप छान वाटतं. असं बघत जायचं, काहीतरी नवीन व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. नंतर एक छोटेसे रस्ते आहेत वगैरे. हे माझे दीर आहे, माझे मिस्टर, माझा मुलगा, आम्ही सर्व असं ट्रेकिंगसाठी आलोय. आमचा रच इथे खूपच एन्जॉय करतोय. छोट्याशा रस्त्यातून जायचं वगैरे, मुलांना वेगळंच काहीतरी फिलिंग येतं ना. हे नेकलेस वॉटरफॉल दिसते का समोर, तिथे आपल्याला पोहोचायचं आहे. पण तिथे पोहोचण्यासाठी या धबधब्यांना क्रॉस करून जायचं आहे, या धबधब्यांमधून चालायचं आहे. तिथं दगडावर पाय ठेवणं, धबधब्यावरून चालणं वगैरे खूप वेगळाच एक्सपिरियन्स येतो यातून चालणं. हा नेकलेस वॉटरफॉल दिसतोय आपल्याला. नेकलेस सुंदर असे छोटे छोटे धबधबे वाहतात ते. आणि हे दृश्य जेणेकरून पावसाळ्यातच आपल्याला दिसतं. आणि आमचे सगळेच जण खूपच एन्जॉय करतात. ते म्हणजे खूपच सुंदर असं वातावरण आहे गाईज. नक्कीच तुम्ही व्हिजिट करा पैना वॉटरफॉल्सला. नाशिकपासून अगदी 30 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे आणि आपल्याला फक्त 50 मिनिटं किंवा 1 तास लागू शकतं. तुम्ही कारने किंवा बाईकने सुद्धा येऊ शकता.